नमस्कार. आज 29 मार्च 2024. तर आजपासूनचा हवामान अंदाज बघा. काही 2-3 दिवसासाठी फक्त हवामान अंदाज सांगतो, त्यानंतर एक डिटेल हवामान अंदाज देऊ. आजची 29 तारीख. आज नंदुरबारमध्ये धाळगाव, वीरपूर, तोरणमाळ, तळोदे, अक्कलकुवा, शहादे या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये चोपडे, अमळनेर, एरंडोल, पारोळे जो भाग आहे. धुळेमध्ये सुद्धा धुळे, सोनगीर, सिंदखेड म्हणजे एकंदरीत नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग या भागात साधारण पावसाची शक्यता आहे. हवेचा वेग वाढलेला राहील. ठीक आहे. त्यानंतर उद्या म्हणजे 30 मार्च 2024 लातूर, उस्मानाबाद, नांदेडच्या बऱ्याचशा भागात पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्हा जवळपास संपूर्ण. आता जो बीड जिल्ह्याचा लातूरला लगतचा भाग आहे, उस्मानाबादला लगतचा भाग, जसं की अंबाजोगाई, परळी, केज, मांजरसुबा, शिरसाळा या ठिकाणी सुद्धा वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. ठीक आहे, म्हणजे थोडाफार पाऊस राहील. याच वेळे 30 तारखेला चंद्रपूर, गडचिरोली, चामोर्शी, राजुरा या भागात पाऊस राहील. पावसाची शक्यता फार जास्त नाही, म्हणजे खूप जोरदार पाऊस एखाद्या ठिकाणीच राहील, परंतु हलका फुलका पाऊस या ठिकाणी राहील. बघा 30 तारखेला आता विदर्भात कुठे, तर नरखेड, वरुड, मोर्शी या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 31 तारीख आणि ढगाळ वातावरणासंबंधी बघा. आज संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. पश्चिम किनारपट्टी वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता. पश्चिम किनारपट्टीवर पालघर, मुंबई, ठाणे या भागात ढगाळ वातावरण राहील. बाकी ठिकाणी म्हणजे जसं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळ वातावरण राहणार नाही, परंतु सातारा, कोल्हापूर, त्यानंतर पुणे जबरदस्त ढगाळ वातावरण आहे. अहमदनगर, औरंगाबाद, जालना संपूर्ण महाराष्ट्रातच बाकी ढगाळ वातावरण राहील. ठीक आहे. विदर्भात सुद्धा ढगाळ वातावरण आज राहील. त्यानंतर उद्या म्हणजे 30 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण राहील, परंतु हे जे ढगाळ वातावरण आहे पश्चिम किनारपट्टी वगळता ढगाळ वातावरणाची शक्यता जास्त आहे. परंतु पश्चिम भागात जसं की पुणेचा बराचसा भाग, सातारा, त्यानंतर कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण राहील. अतिपश्चिम पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात त्या प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार नाही. आता 31 तारीख बघा. 31 तारखेला लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद या भागात ढगाळ वातावरण आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा अंशतः ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता आपल्याला 31 तारखेला कुठेच दिसत नाही आहे. परंतु आपण एक उद्या डिटेल हवामान अंदाज देऊ, त्यात 4 ते 5 दिवसाचा हवामान अंदाज देऊ. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे, तिथे जर पोस्ट केली तर मला कळते. आता जो मी व्हिडिओ बनवला तर तिथे काही पोस्ट आलेले आहेत, त्यानुसारच मी व्हिडिओ हा दिलेला आहे. ॲग्री पॉवर नॉटचं यूट्यूब चॅनल आहे, ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही या तिथे जॉईन करा. आणि मी एक व्हॉट्सॲप चॅनल बनवणार आहे, जेणेकरून छोट्या अपडेट जे आहे लेखी स्वरूपाच्या किंवा पोस्ट फोटो स्वरूपाचे अपडेट मी तुम्हाला तिथे देत राहील. धन्यवाद.